मागे किल्ला आहे, जायचे तर काही रस्ता दिसत नाहीये. भाऊ आपण रस्ता चुकून टाकला. तो माझ्यासारख्याला जर रस्ता चुकावलाय दुसऱ्याचे काय होईल तो विचार करा. नमस्कार, जय खानदेश. भाऊसनी आपण पुन्हा एकदा येऊन गेलोय नवीन ब्लॉग घेऊन. मित्रांनो, सध्या छावा मूवी चालू आहे आणि प्रत्येकचे मनात चालू आहे श्री छत्रपती संभाजी महाराजचे जे किल्ला वगैरे कुठे काय आहे ते बघायचे एक इच्छा जागलेली आहे. तर मित्रांनो, आपण पुन्हा एकदा येऊन गेलो आमचे खानदेशमध्ये. मित्रांनो, खानदेशमध्ये आले धुळे जिल्हामा धुळे गावपासून 8 किलोमीटर अंतरावर, धुळे गावपासून 8 किलोमीटर अंतरावर लेडिंग गाव. आणि मित्रांनो, इथे आहे एक किल्ला आहे, पुराना किल्ला आहे. तो आपण एक किल्ला से आज सफर करू, किल्ला से सफर करू. बघू शकतो हे आहे मुंबई नागपूर हायवे पाठीमागे बघू शकतो. आणि हायवेच्या नजदीकच आहे एक किल्ला. सुरुवातला गेट बघू शकतो. गेट किती भारी आहे, किती भारी बनवलेलं आहे. तर मित्रांनो, इथून आपल्याला जाणे स्टार्ट होईल. पाठीमागे बघू शकतो एक गेट आहे आणि पाठीमागे इथे हायवे आहे, मुंबई नागपूर महामार्ग आहे. तो आपण इथून आरवरू जायचे प्रयत्न करू. मी एकटा आहे, जर तब्येत वगैरे बिघडले तो कोणी साथ द्यायला नाही आहे, त्यामुळे आपण आरवरू जायचे प्रयत्न करू. कसा जोडती आले इथून गावचे आणि हायवेचे व्ह्यू जे देखून राहिले, एकदम खतरनाक व्ह्यू देखून राहिले. पुढे पुढे थोडा पायरी अवघड आहे बघू शकतो, पण आपण हळूहळू जायचे प्रयत्न करू. इथे थोडा पायरी अवघड आहे, उंच उंच पायरी. भाऊ काय करी राहणे, पक्षी दिसते, झेंडा दिसते, दिसून राहिले. तर मित्रांनो, जवळपास 50% रस्ता आलेला आहे. आपण जसा वरती येऊन राहिलं तसा व्ह्यू आहे. इथे थोडा पावसाळ्याचा टाईम आरसा नाही असं वाटते, पाणी वगैरे चालू राहते. पायरी पण नाही आहे, पण आता एकदम कोल्हा आहे. इथे बाकी ठिकाणी पायरी नाही आहे. बाकी ठिकाणी चांगलं आहे, बाकी ठिकाणी असंच सोडून दिलं. पण इथून जे व्ह्यू आहे ते व्ह्यूलाही आनंददायक आहे. वरती गेलं तर अजून व्ह्यू येणारच. तर इथून पायरी नाही आहे, इथपर्यंत पायरी होता. आता आपल्याला असं जंगल सारखा रस्ता आहे, हे धरून जाणार आहे. मागे किल्ला आहे, जायचे तर काही रस्ता दिसत नाहीये. बघू आपण जसा रस्ता सापडतो तसा. भाऊ आपण रस्ता चुकून टाकला. तो माझ्यासारख्याला जर रस्ता चुकावलाय दुसऱ्याचे काय होईल तो विचार करा. चढताना टाइम जर रस्ता चुकावले तो काय होते मला समजिरा नाही. पण तिथून अचानकच रस्ता गायब होऊन गेले. पण मला या गोष्टी समजून नाही राहिले आपण रस्ता चुकावले कसं काय. आणि पायरी खाली एवढे भारी केले, त्यानंतर
पायरी गायब. भाई आज ना सफर ऐसा होईल. मला माहितीच नाही होता आज ना सफर ऐसा होणार आहे. एकदम चुकीना सफरून गेलं. चुकीना एकदम चुकीना. ना पायरी दिखी जाणे ना काय दिखी जाणे. तो साला लोक जहाज कथा आपण रस्ता चुकावले. गच्ची टाऊन पासून प्रयत्न करून राहिलो वरती जायला. काही उपयोग नाही होऊन राहिला. तो आता मी सीधा खाली उतरणार आहे.